नमस्कार बघतो आज मी आपणास सांगणार आहे गायीच्या विषयी अशा 3 गोष्टी ज्यांना अगदी ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐकून घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात उन्नती व प्रगती करू शकतो। ज्या लोकांनी आजपर्यंत गायीच्या या 3 गोष्टी ऐकल्या आहेत, यांवर विचार करून यांना आत्मसात केले आहे, ते आज आपल्या भारत देशाचे सर्वोत्कृष्ट व्यक्ती बनून बसले आहेत। प्राचीन काळामध्ये गायीच्या या 3 गोष्टी फक्त मोठमोठे साधू संत लोकच जाणत असत। या गोष्टी फक्त संत महात्मांनाच माहित होत्या, पण कालांतराने याच गोष्टी संत लोकांकडून हळूहळू घर गृहस्थी असलेल्या लोकांनाही माहिती पडू लागल्या आणि ज्या लोकांना या 3 गोष्टींच्या विषयी माहिती झालेली आहे ते लोक आज भारत देशाचे नंबर 1 चे व्यक्ती बनून राहिले आहेत। जसे की मुकेश अंबानी, दामोदर दास, नरेंद्र मोदी या लोकांनाही या 3 गोष्टींच्या विषयी पूर्णतः माहिती आहे आणि हे लोक आज भारत देशाचे नंबर 1 चे व्यक्ती बनून राहिले आहेत। अगदी अशाच प्रकारे बरीचशी लोक आहेत ज्यांना गायीच्या या 3 गोष्टींविषयी माहिती आहे आणि तेही या भारत देशाचे नंबर 1 चे व्यक्ती बनून राहिले आहेत। जर तुम्ही इच्छिता की तुमची उन्नती व्हावी, प्रगती व्हावी, तुम्ही इच्छिता की धन ऐश्वर्याची प्राप्ती होऊन पैशांनी धनवान बनावे, तर गौमातेच्या या 3 गोष्टींना ध्यान देऊन लक्षपूर्वक अवश्य ऐका, जेणे की यातील मर्म तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल। प्रिय भक्तो, व्हिडिओला तुम्ही नेहमी पूर्ण पाहत राहावे, जेणेकरून की तुम्हाला पूर्ण माहिती प्राप्त होत राहील। अर्धवट ज्ञान काहीच कामाचे नसते। तर प्राचीन धार्मिकतेच्या आधारावर सिद्ध असलेल्या एका छोट्याशा मार्मिक कथेच्या माध्यमातून मी यास तुम्हाला सांगण्यास सुरुवात करतो आणि याच कथेमध्ये तुम्हाला गौमातेच्या या 3 गोष्टींच्या विषयी माहिती मिळून जाईल आणि या व्हिडिओच्या शेवटी मी यांना अगदी सविस्तरपणे स्पष्ट करून सांगणार आहे की गायीच्या या 3 गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि त्या आपल्यासाठी अत्यंत आवश्यक का आहेत। त्यासोबत तुम्हाला हेही समजून येईल की का गाय आपल्यासाठी एवढी अत्यंत पूजनीय आहे। ते समुद्र मंथनाद्वारे श्री गौमातेचा विकास झाला, ही गाय प्रकट झाली आणि सर्व 33 कोटी देवी देवता याच गौमातेच्या शरीरामध्ये निवास करण्यासाठी इच्छुक झाले। यावर गौमातेने सर्व देवी देवतांचा स्वीकार केला आणि सर्व देवी देवतांनी गौमातेच्या शरीरात आपले स्थान सुनिश्चित केले। चांगल्या व योग्य स्थानांना निवडून सर्व देवी देवता आपल्या स्थानी विराजमान झाले आणि देवी देवतांना गौमातेला उत्सुकतेने विचारले की तू तर आता खूपच प्रसन्न झाली असशील, पण तरीही गौमाता तेथून निघून गेली नाही। तिच्या डोळ्यांतून ढळाढळा अश्रू येत राहिले आणि गौमाता बोलली, मी अजूनही तुम्हा सर्व 33 कोटी देवतांना माझ्या शरीरात धारण केल्यानंतरही मी आताही अजून खूपच निर्धन आहे। या संसारातील सर्वांपेक्षा जास्त मी अजूनही निर्धनच आहे। आणि पुन्हा गौमातेच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले। तेव्हा हे अश्रू थांबण्याचे नावच घेत नव्हते। तेव्हा शेवटी श्री लक्ष्मी तेथे प्रकट झाली। लक्ष्मीने येऊन पाहिले की गौमातेच्या शरीरामध्ये कोठेच योग्य जागा सुनिश्चित राहिली नाहीये। सर्व देवी देवतांनी आपल्या चांगल्या स्थानांची निवड करून तेथे विराजमान झालेले आहेत। गौमाता श्री लक्ष्मीला बोलली, हे जगज्जननी, तुझ्याशिवाय मी निर्धन आहे। जर तू माझ्या शरीरामध्ये विराजमान होत नाही तर मी या संसारात सर्वांपेक्षा दुर्भाग्यशाली व निर्धन राहील। कोणीही व्यक्ती मला मान सन्मान देणार नाही, कोणीही व्यक्ती माझी पूजा करणार नाही। यावर श्री लक्ष्मी देवी बोलली, हे गौमाते, जर तुझ्या शरीरामध्ये असे कोणते स्थान शिल्लक राहिलेले असेल जेथे मी विराजमान होऊ शकेल तर मला कृपा करून सांगावे, मी ते अत्यंत प्रसन्नपणे धारण करेन। मी तुझ्या शरीरात विराजमान होण्यासाठीच आलेली आहे। यावर गौमाता बोलली, हे लक्ष्मी देवी, माझ्या शरीरामधील जेवढी पण चांगली स्थाने आहेत त्या सर्व स्थानांवर देवी देवता विराजमान झालेले आहेत। फक्त एकच स्थान माझ्या शरीरात शिल्लक राहिलेले आहे, ते आहे माझे गुदरचे स्थान, म्हणजेच माझ्या गोबरवाले स्थान। आणि सर्व देवी देवतांनी या स्थानाला घाणेरडे स्थान समजून सोडून दिलेले आहे आणि त्यामुळे हे स्थान रिकामी पडून आहे। तर हे लक्ष्मी देवी, हे स्थान तुझ्यासाठी योग्य आहे की नाही हे तर मी जाणत नाही, पण हो, हेच माझे स्थान सध्या रिकामी राहिले आहे। ही गोष्ट श्री लक्ष्मीने अगदी प्रसन्नपणे स्वीकार केली आणि त्या गोबरवाल्या स्थानावर विराजमान झाले। श्री लक्ष्मी देवी गौमातेला बोलली की हे गौमाते, तुझ्या शरीरामध्ये जेवढे पण सर्व 33 कोटी देवी देवता विराजमान झालेले आहेत, आपल्यासाठी योग्य अशी चांगल्या स्थानांची निवड करू या सर्वांच्या पूजापाठमध्ये, त्यांच्या आराधनेमध्ये तुझ्या याच तुच्छ समजून सोडून दिलेल्या स्थानातून बाहेर निघणाऱ्या तुझ्या मूत्राची आणि तुझ्या गोबराची आवश्यकता लागेल। जेव्हा पण कोणी व्यक्ती या 33 कोटी देवी देवतांपैकी कोणत्याही देवतेची आराधना करू लागेल तो तुझ्या मूत्राला शिंपडेल। जो पण कोणी व्यक्ती कोणते शुभ कार्य करेल त्याआधी तुझ्या मूत्राला शिंपडले जाईल
तुझ्या गोबराला पूजेच्या स्थानाला पवित्र करण्यासाठी वापरण्यात येईल. ज्या पण घरात तुझ्या या मूत्राचा आणि गोबराचा वापर केला जाईल, ज्या पण घरात तुझ्या या दोन गोष्टींना स्थान दिले जाईल, त्या घरात मी सदैव अतिप्रसन्नतेने स्वयं वास करून राहील. श्री लक्ष्मीच्या तोंडून हे उच्चार ऐकून गौमाता अतिप्रसन्न झाली. आणि म्हणून बघतो, आजही आपण जेव्हा कोणते शुभ कार्य करतो तेव्हा आपणास गायीचे मूत्र आणि गोबराची खूपच आवश्यकता असते. जेव्हा पण आपणास कोणत्याही प्रकारचे शुद्धीकरण करायचे असते तेव्हा आपणास याच गायीच्या मूत्राची फारच सक्त गरज भासते. तर बघतो, यावरून या गायीची येथे पहिली गोष्ट ही सिद्ध झाली की आपणास कधीही कोणाचा अपमान अनादर करता कामा नये. मग तो कोणत्याही गोष्टीचा असो, वस्तूचा असो अथवा कोणत्याही परिस्थितीचा असो, कधीही कोणाला कमी लेखू नका, घाणेरडे समजून सोडू नका. आणि जर तुम्ही असे करता तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीच उन्नती व प्रगती करू शकत नाही. आता पुढे दुसरी गोष्ट बघतो. ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐकत राहा. पुढे काही वेळ निघून गेला. ही गौमाता आता प्रसन्न होऊन तेथून निघाली व जंगलामध्ये चरण्यासाठी गेली. आणि थोड्याच वेळात गौमातेने एका वासरूला जन्म दिला. वासरू खूपच छोटे होते, उठू शकत नव्हते, स्वतःच्या पायावर उभे राहूनही चालू शकत नव्हते. आणि अशा वेळी तेथून काही स्त्रिया जात असल्याचे गौमातेने पाहिले. गौमातेने त्यांना आवाज दिला आणि बोलली की हे माझ्या बहिणींनो, मी आत्ताच माझ्या लेकरूला जन्म दिला आहे. माझे लेकरू आता अजून खूप लहान आहे. जर तुम्ही माझी मदत कराल तर मी माझ्या लेकरूला इथून घेऊन माझ्या निवासस्थानी जाऊ शकते. यावर त्या महिला बोलल्या, तू एवढी घाणीने माखली आहेस, आम्ही तुझ्या जवळही येणार नाही आहोत. तू एवढी घाण झालेली आहे की आम्ही तुला स्पर्शही करू शकत नाही. त्यावर गोमाता बोलली, हे बहिणींनो, लेकरूला जन्म तर तुम्ही दिला असेल आणि जर तुमच्यासोबतही त्यावेळी असा व्यवहार केला गेला असता तर तुमच्यासोबत काय झाले असते. तरीही त्या महिलांनी मानले नाही आणि गौमातेला धुटकारून तेथून निघून जाऊ लागल्या. हे पाहून गौमातेने आपल्या डोळ्यांतून अश्रू काढत त्यांना बोलून गेली की हे माझ्या बहिणींनो, जर तुम्ही माझ्या लेकरूला माझ्या पाठीवर ठेवाल तर मी माझ्या लेकरूला अगदी सहजपणे माझ्यासोबत माझ्या निवासस्थानी घेऊन जाऊ शकते. तरीही त्या महिलांनी त्या गौमातेला तुटकारले आणि तेथून निघून गेल्या. हे पाहून डोळ्यात अश्रूंना काढत गौमातेने त्या क्षणी त्या स्त्रियांना श्राप दिला की हे महिलांनो, मनुष्य प्राणी रूपात असलेल्या पुतळ्यांनो, माझ्या लेकरूला तर येथून मी 2 घटके माझ्यासोबत तर घेऊन जाईनच. माझे लेकरू 2 तासात माझ्यासोबत स्वतःच्या पायांवर उभे राहील, पण तुमच्या लेकरांना तुम्हाला 1-1.5 वर्ष सांभाळावे लागेल. तेव्हा कुठे जाऊन तुमचे लेकरू स्वतःच्या पायावर उभे राहू शकेल. आणि तेव्हापासूनच गौमातेच्या याच श्रापाच्या कारणामुळे आजही मनुष्याच्या लहान मुलांना 1.5 ते 2 वर्षे लागतात आपल्या स्वतःच्या पायांवर उभे राहण्यासाठी. हा त्याच श्रापाचा परिणाम आहे. तर बघतो, या दुसऱ्या घटनेचा अर्थ हा होतो की कधीही कोणाची जर कोणी मदत मागत असेल तर मदत करण्यापासून मागे हटू नका, त्याचा कधी अनादर करू नका. आणि गौमाता तेथून आपल्या लेकरूला घेऊन निघून गेली. आणि पुढे अजून एका घटनेचा उल्लेख आहे की गौमाता एक दिवस मोकळ्या जागेवर रानात चरत होती आणि कोणी व्यक्तीने तिच्या पाठीवर तिला दांडा मारून तेथून तिला पळवून लावले. बघतो, जसे की तुम्हाला माहितच आहे की गौमातेच्या शरीरामध्ये श्री लक्ष्मीचा निवास आहे आणि त्या क्षणी त्या व्यक्तीच्या जीवनातून, त्याच्या घरकुटुंब परिवारातून अस्तित्वात असलेला श्री लक्ष्मीचा निवास त्या व्यक्तीसाठी कायमचा निघून गेला. त्या व्यक्तीच्या घरात जीवनात होत असलेले श्री लक्ष्मीचे आगमन कायमचे संपुष्टात आले. तो व्यक्ती निर्धन झाला, रोग आजारांनी पीडित झाला आणि शेवटी जाऊन तिला गौमातेने दर्शन दिले आणि बोलली, हे व्यक्ती, कधीही कोणाचा असा विनाकारण अनादर करशील तर तुझ्यासोबतही असेच घडून येईल. तुझ्या दरवाजात जर कोणी गरजूवंत येतो तर त्याचा योग्य मान सन्मान केला जावा, त्यास आदर दिला जावा. जर तुम्ही असे करत नाही, त्यास आदर मान सन्मान देत नाही, तर तुमच्यासोबतही येणाऱ्या कालावधीत हे सर्व काही घडून येऊ शकते. तर प्रिय भक्तो, तुम्हाला या 3 गोष्टी समजून आल्याच असतील की कधीही कोणत्या स्थानाला घाण समजून तिची विटाळ करून सोडून देऊ नका. जर तुम्ही घाण समजून त्या स्थानाला सोडून देता तर होऊ शकते की पुढील भविष्यामध्ये येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला या स्थानाची अत्यंत आवश्यकता भासू लागेल आणि ते स्थान तुमच्या जीवनाचा कायापालट करून सोडेल. दुसरी गोष्ट, जर तुम्ही दरवाजात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करता तरीही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीही उन्नती व प्रगती करू शकत नाही. तिसरे हे की जर तुमच्यापाशी कधीही कोणा विवश व्यक्ती, वृद्ध व्यक्ती कोणतीही मदत करण्यासाठी काही काम करण्यास सांगतो तर त्या कामाला अथवा
त्यास कधी नाही बोलता कामा नये. शक्य असल्यास त्वरित केले पाहिजे. म्हणजेच की नमण्यास शिका, कमीपणा घेण्यास शिका. जर तुम्ही असे करण्यास शिकून जाता तर तुमची सर्व कामे आपोआपच स्वयंसिद्ध होऊन जातात आणि श्री लक्ष्मी तुमच्यावर खूपच अतिप्रसन्न होते. फक्त आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.